इंग्लिशमध्ये आपलं स्वागत आहे। आता काल जी आपली कंबाईन ग्रुप बी झाली तिला पॉलिटीचे जे 15 प्रश्न आले होते आणि त्यामध्ये जे काही 7 ते 8 प्रश्न किंवा जास्त होते, मी म्हणेल 9 ते 10 होते बहुतेक, तर 9 ते 10 प्रश्न हे जे आर्टिकल्सवर विचारलेले होते ते संपूर्ण प्रश्न आपल्या आर्टिकल्सचे जी पॉलिटी आर्टिकल्सची जी ट्रिक्स PDF आहे त्या सर्व त्या PDF मधून प्रश्न आलेले आहेत। त्याचा मी प्रूफ आता इथे दाखवतो। तर बघा त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। इथं मी तुम्हाला राज्यपालासंबंधी दाखवतो। तर आता हा प्रश्न बरेच जण चुकून आलेले आहेत। बघा प्रश्न विचारला होता की खालील कोणते विधान चुकीचे आहे, तर याचं योग्य आन्सर आहे फक्त ए। आणि जर तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्स स्टिकची जर PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। त्याच्या अगोदर मी तुम्हाला हा डेमो दाखवतो, आपल्या कशा ट्रिक्स आहेत काय आहेत, आणि तो हा कालचा प्रश्न आहे, कालच्या परीक्षेतील प्रश्न आहे। तसंच आपले MP सेवा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा, त्यामुळे तुम्हाला इतर ट्रिक्स पाहायला मिळतील। तर बघा आता कलम 158 चुकीचे विचारलं होतं, तर कलम 158 चुकीचे आहे। काय म्हणते कलम 158? कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहील, तर हे चुकीचं आहे। राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ते पदावर राहतात हे मान्य आहे, मात्र हे कलम चुकीचे दिलेले आहे। इथे किती पाहिजे होतं, तर 156 पाहिजे होतं। 156 मध्ये असं सांगितलेलं आहे, ना की 158। तर आता त्याचा प्रूफ घ्या। हे बघा इथं आपण याची ट्रिक्स केलेली आहे 156। तर बघा ट्रिक्स काय आहे, तर ट्रिक्स आहे हे बघा, राज्यपालाचा कार्यकाळ आणि पदावधीबद्दल 156 मध्ये सांगितलेलं आहे, 158 मध्ये नाही। तर 156 मध्ये काय सांगितलं की त्यांचा कार्यकाळ हा फिक्स नाही, राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतील, हे बरोबर आहे। आता याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की 56 म्हणजे छकडा, असं आपण म्हटलेलं आहे की राज्यपाल त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की छकड्यात बसून घरी जातात, असं आपण म्हटलेलं आहे। राज्यपाल त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की छकड्यात बसून घरी जातात। कशात बसून घरी जातात, तर छकड्यात बसून घरी जातात। मग छकड्यात बसून घरी जातात असं का म्हटलं मी, कारण 56 आणि छकडा, 56 आणि छकडा, हे बघा हे 56 आणि हा छकडा दोन्ही शब्दाचा काय होतो, तर इथे यमक जुळतो, म्हणजे यमक जुळतो। म्हणजे छकडा म्हणजे काय, छकडा म्हणजे घोडागाडी, छकडा म्हणजे घोडागाडी। ओके, असं तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता, छकडा म्हणजे घोडागाडी। कारण इंग्रजाच्या काळात बघा तुम्ही पहिले असे जे काही गव्हर्नर होते ते घोडागाडीमध्ये यायचे, कारण त्यावेळेस काही अशा गाड्या वगैरे नव्हत्या। तर छकडा म्हणजे घोडागाडी म्हणजे 56 असं लक्षात ठेवू शकता तुम्ही। त्यानंतर पुढचं कलम पहा, पुढचं काय विचारलं होतं त्यांनी, खालचं कलम काय विचारलं होतं की कलम 155 नुसार बघा काय विचारलं की 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती यांच्या सही आणि शिक्क्यासह होईल, असं 155 मध्ये सांगितलंय। तर हे विधान योग्य आहे, कारण याची ट्रिक्स पहा, याची ट्रिक्स काय केलेली आपण, 155 ची ट्रिक्स अशी आहे की राष्ट्रपती पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून राज्यपालाची नेमणूक करतील, अशी आपली ट्रिक्स आहे। मग पंचांगात शुभ मुहूर्त असं का म्हटलं, कारण पंचांग आणि 55, हे बघा 55 हे 55 म्हणजे हे 55 आणि हे पंचांग दोन्ही शब्दाचा काय होतं, तर इथे यमक जुळतो। ओके, 55 आणि पंचांग, 55 पंचांग, 55 पंचांग, ह्या दोन शब्दाचा काय होतो, तर यमक जुळतो। त्यानंतर 154 मध्ये काय सांगितलं आहे की राज्यपालाचे कार्यकारी अधिकार वगैरे 154, तर हे पण बरोबर आहे। हे बघा 154 राज्यपालाचे कार्यकारी अधिकार, हे पण बरोबर आहे। आणि त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे, 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल, 163 मध्ये सांगितलेलं आहे। तर हे डी पण बरोबर आहे, आणि याची पण ट्रिक्स मी तुम्हाला दाखवतो, कारण आपल्याकडे प्रत्येक आर्टिकल्सची ट्रिक्स आहे, सब आर्टिकल्स धरून संपूर्ण आपल्याकडे ट्रिक्स आहे। तर बघा आता इथं 163 काय म्हणत आहे की राज्यपालास सल्ला देण्यासाठी मी काय केलेलं आहे आपल्या ट्रिक्समध्ये, मुख्यमंत्र्यासह एक मंत्रिमंडळ असेल असं न म्हणण्यापेक्षा मी काय म्हटले, राज्यपालास सल्ला देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यासह एक मंत्रिमंडळ असेल, असं आपण म्हटले। पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यासह एक मंत्रिमंडळ असेल, कारण तुम्हाला माहिती आहे
2014 पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पृथ्वीराज चव्हाण होते. म्हणून मी पृथ्वीराज चव्हाण यांनाच का घेतलं ट्रिकमध्ये, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं बघा. आता त्याचं मी सांगतो, पृथ्वीराज चव्हाणच का घेतलं. त्याचं कारण असं आहे की पृथ्वीराज यांचा पी हा एबीसीडीनुसार 16 नंबरला येतो आणि चव्हाणचा सी हा एबीसीडीनुसार 3 नंबरला येतो. म्हणजे मग 16 आणि त्यावर 3 किती झाले 163. म्हणून कलम 163 आहे. राज्यपालास सल्ला देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह एक मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपतीस सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांसह एक मंत्रिमंडळ असेल जे की राष्ट्रपतीला सल्ला देतं. तर ते कोण्या कलममध्ये सांगितलेलं आहे, तर ते सांगितलेलं आहे 78 कलममध्ये. किती 78 कलममध्ये असं सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीस सल्ला देण्यासाठी 74 मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीस सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल पीएमसह. तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की राष्ट्रपतींनी काय गोडधोड खावं, हे बघा, राष्ट्रपतींनी काय गोडधोड खावं ही अशी आपण ट्रिक केलेली आहे की राष्ट्रपतींनी काय गोडधोड खावं यासंबंधी सल्ला त्यांना मंत्रिमंडळ देतात. तर गोडधोड असं का म्हटलं, कारण गोडचा जो जी आहे तो एबीसीडीनुसार 7 नंबरला येतो आणि धोडचा जो डी आहे तो एबीसीडीनुसार 4 नंबरला येतो. म्हणून कलम 74 आहे, राष्ट्रपतीस सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. आता संपूर्ण ट्रिक्सचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आता इथे मी तुम्हाला आणखी एक दाखवतो, 149 दाखवतो आणि त्याचं हा पण प्रश्न कालच्या कंबाईनलाच येऊन गेलेला आहे. तर 149 मध्ये काय नमूद करण्यात आलेले आहे असं विचारलं आहे. तर भाषेसंबंधित कायदे करणे किंवा ते लागू करणे हे 349 मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा याची ट्रिक्स 349 काय पहा. तर 349 आहे भाषाविषयक कायदे. काय आहे भाषाविषयक कायदे. तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की दिल्ली म्हणजे हे जे कायदे आहेत भाषाविषयक जे कायदे आहेत ती फक्त संसदेला करण्याचे अधिकार आहेत. कुठलेही राज्य विधिमंडळ भाषाविषयक कायदे करू शकत नाही. भाषाविषयक कायदे करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला आहे आणि ते कायदे दिल्लीमध्ये बसून केले जातात. कुठे दिल्लीमध्ये. अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. मग दिल्ली का म्हटलं मी, त्याचं कारण असं आहे की दिल्लीचा जो डी आहे तो एबीसीडीनुसार 4 नंबरला येतो आणि जो आय आहे डी नंतर आय येतो तो आय हा एबीसीडीनुसार 9 नंबरला येतो. म्हणजे मग 4 आणि 9 किती झाले 49. म्हणून कलम 49 आहे भाषाविषयक कायदे करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला असेल. त्यानंतर 350 तिथं काय दिलं होतं, आणखी ऑप्शन काय होते, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांची भाषा. 2 नंबरमध्ये काय दिले सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय. तर हे 349 नाही तर 348 मध्ये दिलेलं आहे. हे बघा इथं दाखवतो तुम्हाला. हे बघा हे इथं 348 काय आहे हायकोर्ट. बघा 348 आहे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, संसद, विधिमंडळ यांची भाषा आहे. तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे. बघा 48 म्हणजे हायकोर्ट म्हणजे शेवटी 8 आहे ना 48 मध्ये आणि हायकोर्टाचा यच 8 नंबरला येतो. हे असं लक्षात ठेवलेलं आपण. त्यानंतर आणखी त्यांनी काय विचारलं होतं पुढचं, प्राथमिक स्तरातून मातृभाषेतून शिक्षणाच्या सुविधा हे किती आहे, मातृभाषेतून शिक्षण देणे याचे जे आर्टिकल आहे आणि हिंदी भाषेचा विकास याचा आहे 351 आणि मातृभाषेतून शिक्षणाचा आहे 350A. याचे पण ट्रिक्स दाखवतो तुम्हाला, सगळाच प्रूफ दाखवतो तुम्हाला. हे बघा 350A आहे भाषिक अल्पसंख्याकांना मातृभाषेतून शिक्षण, भाषिक अल्पसंख्याकांना मातृभाषेतून शिक्षण. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण, ए फॉर आई भाषेतून शिक्षण, आई म्हणजेच मातृभाषा, आई भाषा म्हणजेच आईच्या भाषेतून शिक्षण म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण, अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. मग ए फॉर आई भाषेतून शिक्षण म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण. आणि बी काय आहे 350B, भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकारी राष्ट्रपती निवडतील. तर याची ट्रिक्स अशी केलेली आहे की बी फॉर ग्रुप बी म्हणजे ग्रुप बी दर्जाचा अधिकारी असेल, म्हणजे PSI STI कसं ग्रुप बीचे पद आहेत तसं ग्रुप बी दर्जाचा अधिकारी असेल तो. आणि 351 काय आहे तर हिंदी भाषेच्या विकासासाठी 351. तर याची ट्रिक्स केलेली आहे आपण, हिंदी भाषेच्या विकासासाठी 51 कोटींची तरतूद. किती 51 कोटींची तरतूद. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला पॉलिटीला मार्क आले नसतील तर 11 तारखेसाठी तुम्ही रिस्क घेऊ नका, आपली PDF घेऊन टाका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.